नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे तालुक्यातील अनकवाडी गावात वर्षातून 6 महिने दुष्काळी असतात. हा दुष्काळ उन्हाळ्यासारखा असतो, त्यामुळे ग्रामस्थांचे प्रचंड हाल होतात. गुरांना पिण्याचे पाणी मिळणे मुश्किल होते. त्यामुळे सुलवाडे, जामफळ, उपसा सिंचन बंद नालिकेवर व्हाल बसून पाण्याची व्यवस्था करून द्यावी, तसेच या पाण्याद्वारे 5 पावली धरण भरावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने अनकवाडी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. अनकवाडी गावाचे रहिवासी आहे. आपले सुब्रत जामफळचं धरणाची जी लाईन चालली तर त्याच्यामध्ये आम्हाला एक वाल देण्यात यावा. गावासाठी पाण्याची खूप टंचाई आहे आमच्या गावामध्ये. आमच्या गावाला लागून 5 पावली धरण आहे. त्या धरणात जर पाणी आलं तर आमच्या गावाची विहीर आहे. त्या विहिरीला जर पाणी असलं तर गावाची पाण्याची टंचाई दूर होईल आणि पाण्याची खूप भीषण हे समस्या आहे. तर गावामध्ये पाण्याचे इतके आले तर उन्हाळ्यात तर खूपच हाल होता. पावसाळ्यात पण पुरे 12ही महिने पाण्याची टंचाई गावात चालूसुद्धा. पण पाणी झाले 10-10 मिनटं पाणी येतं. थोडा गावासाठी जर वाल देण्यात आला, आमच्या इथून लाईन जात येते, वाल देण्यात आलं तर धरणात पाणी जर सोडलं तर आमच्या गावाच्या विहिरीला पाणी राहील. विहिरीला पाणी असल्यामुळे गावाला पाणी मिळेल. तर एवढी आम्हाला विनंती आहे, एवढी पाण्याची वाल सोडण्यात यावा 5 पावली धरणामध्ये. शासनाला विनंती. आम्ही साहेबांना इथे निवेदन देण्यासाठी असं आलो आहे की सुलवाडी जामफळ जे योजना आहे शासनाची, ती आमचे पुरमेपाडे धरणात जाते. तर आमचं तिथून वरती इकडे असलेलं अनकवाडी हे गाव 3000 लोकसंख्येचं गाव आहे. तिथं आम्हाला आज म्हणजे जानेवारीपासून बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.